जय हिंद. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात तुम्ही? स्वागत आहे तुमचं स्टडी लवर्स आर्यन या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, आगामी 10,000 रिक्त पोलीस पदासाठी लवकरच जाहिरात प्रकाशित होणार आहे. आणि जे मुलं अग्निवीर या रोची तयारी करत आहे त्यांच्यासाठी एक खुशखबर आहे मित्रांनो. अग्निवीरचा जो पेपर आहे तो मराठी माध्यमातून होणार आहे. त्यासाठी अग्निवीरचे पण प्रश्न मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. मित्रांनो, जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा. मित्रांनो, पोलीस भरती संदर्भात आणि अग्निवीर भरतीच्या संदर्भात आपण दररोज व्हॉट्सअप ग्रुपवर एक पेपर अपलोड करत आहे. जर तुम्ही त्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये ॲड नसाल तर तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिलेली आहे, तुम्ही जाऊन ते ग्रुप जॉईन करू शकता मित्रांनो. आणि ते जे पेपर आहे दररोज होणारे ते तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट राहणार आहे. पेपरची विशेषता अशी आहे मित्रांनो, त्या पेपरमध्ये तुम्हाला चालू घडामोडीचे रिसेंटली 4-5 दिवस, जास्तीत जास्त 8 दिवसाची चालू घडामोडी मिळणार आहे मित्रांनो. जर तुम्ही चालू घडामोडीचा अभ्यास करत असाल, येत नसेल तर तुम्ही दररोजच्या दररोज त्या ग्रुपमधून चालू घडामोडीचा अभ्यास करू शकता मित्रांनो. आगामी भरतीसाठी आपण जवळजवळ 5,000+ GK/GS आणि खास करून विज्ञानचे प्रश्न करणार आहोत. जर तुम्ही नवीन असाल या चॅनलवर तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा. मित्रांनो, जर तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जॉईन व्हायचं असेल तर तुम्ही इथं वर नंबर लिहित आहे बघा, 83 29 36 44 02 या व्हॉट्सअपवर मॅसेज पण करू शकता. आणि तुम्ही तुमचं नाव आणि तुमचा जिल्हा हे व्हॉट्सअपवर मॅसेज करून सांगा मित्रांनो, जेणेकरून मी तुम्हाला त्या ग्रुपमध्ये ॲड करू शकेल. चला तर मित्रांनो, सुरू करूया आज आपला पहिला प्रश्न. 13 डिसेंबर 1946 रोजी रिकामी जागा यांनी भारताच्या घटना समितीमध्ये उद्दिष्टाचा ठराव मांडला. मित्रांनो, देशाच्या घटनेचा मसुदा तयार करण्यासाठी 1946 मध्ये कॅबिनेट मिशन भारतामध्ये आले होते. त्यांच्या शिफारशीनुसार कॅबिनेट मिशन याच्या शिफारशीनुसार मित्रांनो घटना समितीची स्थापना करण्यात आली. मित्रांनो, तुम्हाला प्रश्नामध्ये असं पण विचारू शकतात, घटना समितीची स्थापना ही कोणत्या समितीद्वारे करण्यात आली? तर ही करण्यात आली मित्रांनो कॅबिनेट मिशन याच्याद्वारे. त्यानंतर मित्रांनो, याच्या शिफारशीनुसार घटना समितीची पहिली बैठक ही 9 डिसेंबर 1946 रोजी भरवण्यात आली मित्रांनो. या बैठकीचे जे अध्यक्ष होते मित्रांनो आपले सच्चिदानंद सिन्हा हे त्या बैठकीचे अध्यक्ष होते मित्रांनो. त्यानंतर आपल्याला डायरेक्ट दुसरी बैठक पण माहिती पाहिजे. जी बैठक झाली मित्रांनो 11 डिसेंबर 1946ला. आणि जी तिसरी बैठक झाली मित्रांनो ती झाली 13 डिसेंबर 1946, ज्यामध्ये पंडित जवाहरलाल नेहरू यांनी उद्दिष्टाचा ठराव मांडला. मित्रांनो, उद्दिष्टाचा ठराव हा कोणी मांडला? पंडित जवाहरलाल नेहरू यांनी. आपल्याला प्रश्नामध्ये विचारलेला आहे 13 डिसेंबर 1946 रोजी रिकामी जागा यांनी भारताच्या घटना समितीमध्ये उद्दिष्टाचा ठराव मांडला. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर राहील मित्रांनो पंडित जवाहरलाल नेहरू. मित्रांनो, जी काही घटना समिती आहे त्याचे एकूण 11 सत्र पार पडलेले आहेत मित्रांनो. पहिला जो सत्र आहे तो 9 डिसेंबर 1946ला आणि जो शेवटचा आहे मित्रांनो, शेवटचं कधी झालं आहे ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता का? बरं, केव्हा झालं आहे तो? 24 जानेवारी या 24 डिसेंबर केव्हा झालं आहे मित्रांनो सांगा? केव्हा? 24 जानेवारी 1950 रोजी झालेलं आहे मित्रांनो. एवढी माहिती आपल्याला माहिती पाहिजे. घटना समितीमध्ये एकूण समित्या किती होत्या? घटना समितीमध्ये एकूण किती समित्या होत्या? 22 समित्या होत्या मित्रांनो.
त्यापैकी 8 प्रमुख समित्या आणि 14 हे उपसमित्या होत्या मित्रांनो. एवढी माहिती आपल्याला घटना समितीबद्दल माहिती पाहिजे. आपला पुढचा प्रश्न आहे, सुवर्णदुर्ग किल्ला कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? मित्रांनो, सुवर्णदुर्ग हा जो किल्ला आहे, हा किल्ला आहे मित्रांनो जलदुर्ग, म्हणजे पाण्यामधला किल्ला आहे मित्रांनो सुवर्णदुर्ग. आपल्याला सुवर्णदुर्गबद्दल विचारलेलं आहे. सुवर्णदुर्ग कोणता आहे? हा जलदुर्ग आहे. मग आपल्याला आगामी काळामध्ये जलदुर्गाबद्दल पण विचारू शकतात ना. इथं आपल्याला फक्त सुवर्णदुर्गबद्दल विचारलेलं आहे. आपल्याला साताऱ्यामध्ये आहे का जलदुर्ग, रत्नागिरीमध्ये आहे का, ठाणेमध्ये आहे का, नाशिकमध्ये आहे का, हे माहिती पाहिजे मित्रांनो. तर सुवर्णदुर्ग जो किल्ला आहे मित्रांनो, हा किल्ला कोणत्या जिल्ह्यामध्ये येतो? हा किल्ला येतो मित्रांनो रत्नागिरीमध्ये. त्याचबरोबर रत्नागिरीमध्ये कोणते किल्ले येतात दुसरे, जे की जलदुर्ग आहेत? रत्नागिरीमध्ये मित्रांनो कोणते येणार? 3 किल्ले जलदुर्ग आहेत. पहिलं कोणतं राहणार? सुवर्णदुर्ग. दुसरा किल्ला राहणार मित्रांनो जयगड. हा पण एक जयगड, हा पण जलदुर्ग आहे. त्यानंतर एक रत्नगड म्हणून आहे, हा पण मित्रांनो रत्नागिरी या जिल्ह्यामध्ये येतो. मग मित्रांनो आपल्याला माहिती पाहिजे रत्नागिरीमध्ये एकूण किती किल्ले आहेत जलदुर्ग? तर रत्नागिरीमध्ये मित्रांनो एकूण 3 किल्ले जे आहेत ते जलदुर्ग आहेत. पहिला आहे सुवर्णदुर्ग, दुसरा आहे जयगड आणि तिसरा आहे रत्नगड. तर मित्रांनो आपल्याला ऑप्शनमध्ये दिलेलं आहे बघा सातारा. मित्रांनो सातारामध्ये जलदुर्ग तर नाही आहे. साताऱ्यामध्ये दुसरे किल्ले आहेत मित्रांनो, जे की आत्तापर्यंत विचारलेले आहेत. प्रतापगड किल्ल्याबद्दल विचारलेला आहे. प्रतापगड हा किल्ला कोणत्या जिल्ह्यामध्ये येतो? हा प्रश्न विचारलेला आहे मित्रांनो. तर आपल्याला माहिती पाहिजे साताऱ्यामध्ये किती किल्ले येतात, जे इम्पॉर्टंट आहेत ते बघू मित्रांनो आपण. साताऱ्यामध्ये पहिला जो येतो तो येतो प्रतापगड. प्रतापगड हा किल्ला सातारा जिल्ह्यामध्ये आहे. त्यानंतर येतो मित्रांनो सज्जनगड. 2 नंबर येणार मित्रांनो सज्जनगड. त्यानंतर वासोटा किल्ला. वासोटा किल्ल्यावर खूप वेळेस प्रश्न विचारलेला आहे मित्रांनो. वासोटा किल्ला हा कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? त्यानंतर एक वसंतगड किल्ला पण मित्रांनो सातारा या जिल्ह्यामध्ये आहे. तर आपल्याला 4 किल्ले जे महत्त्वाचे आहेत साताऱ्यामध्ये, एक आहे प्रतापगड, दुसरा आहे सज्जनगड, त्यानंतर वासोटा आणि वसंतगड, हे 4 किल्ले. त्यानंतर मकरंदगड पण येतो मित्रांनो साताऱ्यामध्येच येणार एक मकरंदगड हा पण किल्ला मित्रांनो सातारा या जिल्ह्यामध्येच येणार आहे. त्यानंतर मित्रांनो आपल्याला ऑप्शन आहे बघा नाशिक. नाशिकमध्ये कोणते किल्ले येतात? नाशिकमध्ये जलदुर्ग येते का? नाशिकमध्ये नाही येणार ना मित्रांनो जलदुर्ग एक पण. मग नाशिकमध्ये कोणते किल्ले आहेत? नाशिकमध्ये पहिला किल्ला येतो मित्रांनो ब्रह्मगिरी हा जो किल्ला आहे हा किल्ला नाशिकमध्ये येतो. त्यानंतर साल्हेर आणि मुल्हेर हे किल्ले मित्रांनो नाशिकमध्ये येतात. त्याचबरोबर अंकाई आणि टंकाई, ऐकलं आहे का मित्रांनो नावं हे? अंकाई आणि टंकाई हे किल्ले पण मित्रांनो नाशिक या जिल्ह्यामध्ये येणार. मित्रांनो आपल्याला इथं प्रश्न विचारलेला आहे सुवर्णदुर्ग कोणता आहे? हा सुवर्णदुर्ग जो आहे तो आहे जलदुर्ग. मग जलदुर्ग कुठे येणार आहे? साताऱ्यामध्ये येणार आहे का? महाराष्ट्राच्या नकाशामध्ये सातारा कुठे येतो? सातारा जिल्ह्याला समुद्रकिनारा लागलेला आहे का? नाही. इथं ऑप्शन सातारा कट होतो, रत्नागिरीला लागतो, ठाणेला लागतो, पण ठाण्यामध्ये एक पण नाही आहे ना जलदुर्ग. पालघरमध्ये येतात. नाशिकला लागतो का? नाही लागत. म्हणून मित्रांनो आपण ऑप्शनवरून या प्रश्नाचं उत्तर रत्नागिरी देऊ शकतो. म्हणून या प्रश्नात जो उत्तर आहे मित्रांनो तो आहे रत्नागिरी. एक मित्रांनो तुम्हाला अन्य पण जलदुर्ग माहिती पाहिजे. बघा अन्य जलदुर्ग कोणते आहेत? आता तुम्हाला हे 3 माहिती झालेत, सुवर्णदुर्ग, जयगड आणि रत्नगड हे माहिती झाले. त्याचबरोबर आपल्याला जलदुर्ग माहिती पाहिजे खांदेरी आणि उंदेरी, जे की रायगडमध्ये येणार. खास करून जे काही जलदुर्ग आहेत रायगडमध्ये येणार. रायगडमध्ये मित्रांनो एकूण किती येणार आहेत? आता बघा पेन चेंज करतो आहे मित्रांनो, थोडं थांबा फक्त. पेनचा कलर चेंज नाही होत आहे आपल्या, जाऊ द्या एकच कलर ठीक आहे आता.
रायगडमध्ये कोणता येणार मित्रांनो? जलदुर्ग. पहिला येणार कोणता? खांदेरी आणि उंदेरी. पहिला येणार खांदेरी आणि उंदेरी जलदुर्ग आहेत. त्यानंतर दुसरा येणार मित्रांनो जंजिरा. जंजिरा किल्ल्यावर पण प्रश्न विचारतात, जे की रायगडमध्ये आहे. त्याचबरोबर चौल आणि एक येणार मित्रांनो कासा. हे जे जलदुर्ग आहेत खांदेरी, जंजिरा, चौल आणि कासा हे रायगडमध्ये येणार. सिंधुदुर्गमध्ये कोणते येणार मित्रांनो? सिंधुदुर्गमध्ये इथं खाली लिहितो बघा. सिंधुदुर्गमध्ये 2 जलदुर्ग येतात. एक येणार विजयदुर्ग आणि दुसरा येणार मित्रांनो सिंधुदुर्ग. हे 2 सिंधुदुर्गमध्ये येणार. तर मित्रांनो या प्रश्नामध्ये आपण बघितले सुवर्णदुर्ग हा किल्ला कोणत्या जिल्ह्याचा आहे? तर जे काही सुवर्णदुर्ग किल्ला आहे तो किल्ला रत्नागिरी या जिल्ह्यामध्ये येतो. रत्नागिरीमध्ये मग एकच येतो का सुवर्णदुर्ग? नाही ना. मग एक येणार सुवर्णदुर्ग, दुसरा येणार जयगड, तिसरा येणार रत्नगड आणि 3 हे जलदुर्ग आहेत. जलदुर्ग दुसरे कोणते? रायगडमध्ये येणार आणि सिंधुदुर्गमध्ये येणार. जो काही महाराष्ट्राचा नकाशा आहे हा जो किनारपट्टी आहे, किनारपट्टीला जलदुर्ग राहणार ना. मग जलदुर्ग म्हटल्यावर इथं रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग हे 3 जिल्ह्यामध्येच येणार. ऑप्शनमध्ये कट करू शकता मित्रांनो जर तुम्हाला असाच व्हिडिओ जर पाहिजे असेल तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि तुमच्या जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा. मित्रांनो पुढचा प्रश्न आहे आपला, राज्यसभा खासदाराचा विहित कार्यकाल किती वर्षाचा राहतो? मित्रांनो जो राज्यसभेचा खासदार राहतो त्याचा जो कार्यकाल असतो मित्रांनो ते किती वर्षाचं राहणार आहे? तर ते मित्रांनो 5 वर्षाचं राहणार आहे का? नाही राहणार. 5 वर्ष हे लोकसभेचं राहते. मग राज्यसभेचं किती राहणार? 6 वर्ष हे राज्यसभेच्या खासदाराचा कार्यकाल आहे मित्रांनो. 7 वर्ष कोणाचाच नाही, 8 कोणाचाच नाही. म्हणून या प्रश्नात जो उत्तर आहे तो 6 नंबर आहे मित्रांनो तुम्हाला एक माहिती पाहिजे, राज्यसभा आणि लोकसभा. जे काही राज्यसभा आहे, राज्यसभाचा जो संरचना आहे कलम 80 नुसार ही राज्यसभा आहे. कलम 80 नुसार राज्यसभा आहे. त्याचबरोबर कलम 81 नुसार लोकसभाची संरचना आहे मित्रांनो. मग आपल्याला इथं काय विचारलेलं आहे? कार्यकाल. मग कार्यकालाबद्दल पण कोणती तरी कलम असेल ना. जे काही राज्यसभा आणि लोकसभेचे जे काही सदस्य असतात त्यांचा जो कार्यकाल आहे तो कलम 83 नुसार हा राज्यसभेचा आहे आणि 83 नुसार हा कार्यकाल जो आहे तो लोकसभेच्या सदस्याचा आहे मित्रांनो पुढचा प्रश्न आहे आपला, कोणत्या मिश्रणातून स्फोटकाची निर्मिती करता येते? मित्रांनो स्फोटकाची जी निर्मिती आहे ती गंधक आणि पोटॅशियम सल्फेट यांच्या मिश्रणातून स्फोटकाची निर्मिती केली जाते मित्रांनो. आपला पुढचा प्रश्न आहे, राष्ट्रीय दूध विकास दिवस केव्हा साजरा केला जातो? राष्ट्रीय दूध विकास दिवस केव्हा साजरा केला जातो? मित्रांनो राष्ट्रीय दूध विकास दिवस जो आहे तो 26 नोव्हेंबर ज्या दिवशी जो दुग्धजन्याचा जो जनक आहे वर्गीस कुरियन यांच्या जन्मदिनानिमित्त राष्ट्रीय दूध विकास दिवस 26 नोव्हेंबर या दिवशी साजरा केला जातो मित्रांनो. एक ऑप्शन आहे बघा आपल्याला 26 डिसेंबर. 26 डिसेंबर या दिवशी कोणता दिवस साजरा केला जाणार आहे? 26 डिसेंबर या दिवशी 2022 पासून मित्रांनो भारत सरकारने वीर बाल दिवस म्हणून साजरा करण्यास सांगितले मित्रांनो. वीर बाल दिवस केव्हा साजरा केला जातो? मग 26 डिसेंबर केव्हापासून साजरा केला जातो? 2022 पासून. पुढे आहे मित्रांनो तुम्हाला 14 नोव्हेंबर. इथं वीर बाल दिवस आहे आणि 14 नोव्हेंबरला काय साजरा केला जातो? फक्त आणि आंतरराष्ट्रीय बाल दिवस. बाल दिवस केव्हा साजरा करतात?
14 नोव्हेंबर, 26 नोव्हेंबरला वीर बाल दिवस आणि 26 नोव्हेंबरला राष्ट्रीय दूध विकास दिवस. मित्रांनो, आता एक ऑप्शन आहे 14 फेब्रुवारी. 14 फेब्रुवारी आत्ता गेलं आहे म्हणा. 2-4 प्रपोज केले, एकीनं पण हो नाही म्हटलं आहे. बरोबर का? मग 14 फेब्रुवारी कोणता दिवस म्हणून साजरा केला जातो मित्रांनो? व्हॅलेंटाईन दिवस, व्हॅलेंटाईन डेज किंवा साजरा केला जातो 14 फेब्रुवारी रोजी. हे दिवस प्रत्येकांना माहिती आहे, कोणाला सांगायची गरज नाही. बाकी 26 नोव्हेंबर लक्षात राहू द्यायचं, 26 डिसेंबर वीरबाल दिवस आणि 14 नोव्हेंबर हे बाल्यदिवस. मित्रांनो, पुढचा प्रश्न आहे आपला, जगातील सर्वाधिक 10 प्रदूषित शहरामध्ये भारतातील किती शहराचा समावेश होतो? मित्रांनो, एक स्विस एअर क्वालिटी टेक्नॉलॉजी कंपनी आहे बघा. कोणती? स्विस एअर क्वालिटी. इंग्लिश जर लिहिले ना तर प्रॉब्लेम होते. हे कट करू द्या. कोणती आहे? स्विस एअर क्वालिटी टेक्नॉलॉजी एक कंपनी आहे. याद्वारे IQ एअर म्हणजेच वर्ल्ड एअर क्वालिटी रिपोर्ट दिला जातो मित्रांनो. हा रिसेंटली 1 महिना पहिलीचीच गोष्ट आहे. जगातील 10 प्रदूषित देशामध्ये मित्रांनो भारताचे एकूण 6 शहरे आहेत, ज्यापैकी सर्वात प्रदूषित शहर जो आहे हे विचारू शकतात मित्रांनो. भारतातील सर्वाधिक प्रदूषित शहर कोणते? तर आसाममधील एक शहर आहे मित्रांनो, ज्याचं नाव आहे बर्नीघाट. या शहराचा क्रमांक भारतामधील सर्वात दूषित शहर म्हणून आसाममधील बर्नीघाट या शहरास ओळखतात. आणि जगातील सर्वात दूषित जी राजधानी आहे, इथं लिहितो मित्रांनो, जगातील सर्वात दूषित राजधानी, सर्वात प्रदूषित राजधानी कोणती आहे मित्रांनो? दिल्ली. या राजधानीला सर्वात प्रदूषित राजधानी म्हणतात जगातील. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, IPL महागडे खेळाडू व त्याचे संघ या संदर्भात चुकीची जोडी ओळखा म्हणते. चुकीची. इथं प्रश्न लक्षात राहू द्यायचं मित्रांनो, चुकीचं म्हटलेलं आहे. मित्रांनो, रिषभ पंत 27 कोटीमध्ये लखनौ सुपर जायंट या संघाने घेतलेला आहे. ही जोडी बरोबर आहे. त्यानंतर श्रेयस अय्यरला 26.75 कोटी किंग्स 11 पंजाबने घेतले. ही जोडी बरोबर आहे. पुढे मित्रांनो, युजवेंद्र चहलला 18 कोटी मध्ये पंजाब किंग्स यांनी घेतलेली आहे. ही जोडी बरोबर आहे. अर्शदीप सिंग यास 17.75 गुजरात टायटन्स या संघाने घेतलेला आहे का मित्रांनो? नाही. तर ही जोडी जी आहे ही जोडी चुकीची आहे मित्रांनो. यामध्ये एक प्रश्न विचारू शकतात. तुम्हाला विचारू शकतात, IPL मधले सर्वात महागडे खेळाडू कोणते? तर आत्तापर्यंत ऋषभ पंत हे आन्सर राहील मित्रांनो. आपला पुढचा प्रश्न आहे, भारतातील पहिले नाईट सफाई पार्क कुठे सुरू करण्यात आलेले आहे? मित्रांनो, भारतातील जे पहिले नाईट सफाई पार्क आहे हे लखनौमधील उत्तर प्रदेश या ठिकाणी सुरू करण्यात आलेले आहे मित्रांनो. कुठे? लखनौमधील उत्तर प्रदेश. हे नाव लक्षात राहू द्यायचं, विसरायचं नाही. चला मग पुढचा प्रश्न आहे, भारताचे पहिले मुख्यमंत्री पदाचे मान मिळवणाऱ्या मुख्यमंत्रीचे स्मृतिस्थळास काय म्हणतात? मित्रांनो, आपल्याला माहिती आहे
भारताचे जे पहिले मुख्यमंत्री आहेत त्यांचं नाव काय? यशवंतराव चव्हाण. मग त्यांच्या स्मृतीस्थळास काय म्हणतात? कोण आहे? यशवंतराव चव्हाण. तर यांच्या जे स्मृतीस्थळास काय म्हणतात? प्रीती संगम. हे भारताच्या पहिल्या मुख्यमंत्री जे आहेत त्यांच्या स्मृतीस्थळास म्हणतात. मित्रांनो, इथे एक ऑप्शन आहे बघा तुम्हाला, सावंगी. सावंगी काय आहे? तर सावंगी मित्रांनो, जी वेना नदी आहे, विदर्भामध्ये येते, वेना नदी आणि वर्धा नदी यांचा संगम ज्या ठिकाणी होतो मित्रांनो, ती आहे सावंगी. नरसोबाची वाडी जी आहे, नरसोबाची वाडी इथे कोणत्या नदीचा संगम होतो? नरसोबाची जी वाडी आहे तिथे कृष्णा नदी आणि पंचगंगा नदी या 2 नद्याचा संगम मित्रांनो कुठं होतो? नरसोबाची वाडीला. एक आहे मित्रांनो ब्रह्मनाळ. ब्रह्मनाळ जे आहे, ब्रह्मनाळ येथे कोणत्या नदीचा संगम होतो? तर इथं होतो मित्रांनो कृष्णा नदी आणि वेरूळ नदीचा, या 2 नद्याचा जो संगम आहे मित्रांनो तो ब्रह्मनाळ येथे येतो. तर या प्रश्नामध्ये आपल्याला विचारले जे काही महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री आहेत त्यांच्या स्मृतीस्थळास काय म्हणतात? तर या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो प्रीती संगम. पुढचा प्रश्न आहे आपला, आशियाई महिला हँडबॉल चॅम्पियनशिप 2024 मध्ये कोणत्या देशाने सुवर्णपदक जिंकले? मित्रांनो, एशियाई महिला हँडबॉल चॅम्पियन्स ट्रॉफी 2024 हे भारतामध्ये आयोजित करण्यात आले होते. कुठे आयोजित करण्यात आले होते? भारतामध्ये. त्यावेळेस ही जी आवृत्ती आहे हँडबॉलची चॅम्पियन्स ट्रॉफी ही होती मित्रांनो 20वी आवृत्ती. प्रश्न विचारू शकतात, एशिया महिला हँडबॉल चॅम्पियनशिप 2024 ही कुठे आयोजित करण्यात आली होती? भारतामध्ये. ती कितवी आवृत्ती होती? 20वी आवृत्ती होती. कुठे आयोजित करण्यात आली होती भारतामध्ये? तर ती आयोजित करण्यात आली होती मित्रांनो दिल्ली या ठिकाणी. त्या हँडबॉल चॅम्पियनशिपचे जे काही विनर आहेत ते विनर आहेत मित्रांनो जापान. म्हणून या प्रश्नाचं आपलं ॲन्सर राहणार मित्रांनो जापान. पुढचा प्रश्न आहे आपला, गेटवे ऑफ इंडियाची उभारणी इंग्लंडच्या कोणत्या राज्याच्या आगमनानिमित्त करण्यात आली? मित्रांनो, भारत जो 1909 मध्ये बघा, केव्हा? 1909 मध्येच की 11 मध्ये, हा जवळपास 9 किंवा 11 मध्ये, हा जो इंग्रजचा जॉर्ज 5वा आणि त्याची पत्नी भारतामध्ये आले होते आणि ते ज्या ठिकाणी उतरले होते त्या जागेला तिथंच दी गेटवे ऑफ इंडियाची उभारणी करण्यात आलेली आहे. गेटवे ऑफ इंडियाची पायाभरणी ही 31 मार्च 1911 रोजी जे त्यावेळेसचे गव्हर्नर होते मित्रांनो, मुंबईचे गव्हर्नर कोण होते? जॉर्ज सिडनहॅम यांच्याद्वारे गेटवे ऑफ इंडियाची पायाभरणी करण्यात आलेली होती मित्रांनो. गेटवे ऑफ इंडियाची जी काही डिझाईन आहे ते तयार करण्यासाठी मित्रांनो एकूण 3 वर्ष लागली होती. आणि जे काही गेटवे ऑफ इंडिया आहे हे बेसाल्ट या खडकापासून बनलेलं आहे मित्रांनो, एवढं लक्षात राहू द्या आता, बरोबर. आणि एक प्रश्न आणि विचारू शकतात, दी गेटवे ऑफ इंडियाची जी काही रचना आहे ती कोणत्या देशाशी संबंधित आहे? तर पॅरिस या देशामध्ये एक आर्क डी नावाचा आहे. गेटवे ऑफ इंडियासारखं आर्क डीनुसार, पॅरिसमधल्या आर्क डीनुसार गेटवे ऑफ इंडियाची उभारणी करण्यात आलेली आहे मित्रांनो. समजलं का? चला तर मग गेटवे ऑफ इंडिया जे आहे
ते कोणाच्या आगमनार्थ केलेलं होतं? जॉर्ज 5वा. चला मग पुढचा प्रश्न आहे आपला, वर्धा नदी आणि वैनगंगा नदी यांचा संगम झाल्यावर त्या नदीस कोणत्या नावाने ओळखले जाते? मित्रांनो, अशी वर्धा नदी येते, अशी वैनगंगा नदी येते. यांच्या दोन्ही नदीचा ज्या ठिकाणी संगम होतो त्या संगमला प्राणहिता असे म्हणतात, किंवा प्राणहिता इथे वर्धा नदी आणि वैनगंगा नदी या दोन नद्याचा संगम झालेला आहे मित्रांनो. वैनगंगा हे ऑप्शन नाहीच येणार, पैनगंगा नाही येणार, वर्धा नाही येणार मित्रांनो. तर या प्रश्नात जे उत्तर राहणार ते राहणार प्राणहिता आपला. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणती नियुक्ती राष्ट्रपती करत नाही? मित्रांनो, इथं नाही म्हटलेलं आहे बघा. राष्ट्रपती कोणाची नियुक्ती करत नाही? मित्रांनो, राष्ट्रपती हा केंद्रीय लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष म्हणजे UPSCच्या अध्यक्षाची नियुक्ती करतो का? तर करतो. कॅबिनेट सचिवची नियुक्ती करतो का? तर करतो. राज्यपालाची नियुक्ती करतो का? तर करतो. लोकसभेच्या अध्यक्षाची नियुक्ती करतो का? राष्ट्रपती नाही करत ना, म्हणून या प्रश्नात जो उत्तर राहणार ते राहणार लोकसभेचे अध्यक्ष. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, वाफेचे रूपांतर बर्फात होण्याच्या क्रियेस काय म्हणतात? बघा मित्रांनो, एक माहिती पाहिजे तुम्हाला, हे वाफीकरण नाही आहे, हे रॉंग आहे तिथं. जे काही हे घनचे रूपांतर द्रवमध्ये, द्रव आणि द्रवचे रूपांतर गॅसमध्ये होते मित्रांनो, हे माहिती आहे. जर आपण एखाद्या स्नायू पदार्थाला जर हीट जर दिले, ताप जर दिला, तर त्याचं रूपांतर कशामध्ये होते? द्रवमध्ये. जर द्रवला ताप जर दिला तर रूपांतर कशामध्ये होते? गॅसमध्ये होते मित्रांनो. तर आपल्याला इथं विचारलेलं आहे, जे काही गॅस आहे, वाफ आहे, या वाफेचे रूपांतर डायरेक्ट कशामध्ये होणार आहे? डायरेक्ट घनमध्ये होण्याच्या क्रियेस काय म्हणतात? मित्रांनो, वाफ जी आहे, वाफ म्हणजे गॅस, वाफेचे जे काही रूपांतर आहे ते डायरेक्ट कशामध्ये होत आहे? बर्फात. बर्फ कसा आहे? घन आहे. घन म्हणजे आपल्याला वाफेचे रूपांतर आपल्याला घनमध्ये विचारलेलं आहे. तर या प्रोसेसला काय म्हणतात? आता बघा, एक माहिती पाहिजे आपल्याला, या प्रोसेसला काय म्हणणार आहे? संप्लवन. काय म्हणणार आहे? संप्लवन. गॅस डायरेक्ट द्रव्य अवस्थेमध्ये न जाता डायरेक्ट घन अवस्थेमध्ये जाते, त्याला म्हणतात संप्लवन. बाष्पीभवन माहिती आहे मित्रांनो, काय होणार आहे? द्रव्याचे रूपांतर कशामध्ये होणार आहे? गॅसमध्ये होणार आहे. हे होणार इथं बाष्पीभवन. त्यानंतर मित्रांनो, संप्लवन माहिती झालं तुम्हाला. एक द्रवीभवन म्हणतात, तुम्हाला माहिती आहे का द्रवीभवन म्हणजे काय? द्रवीभवन म्हणजे मित्रांनो डायरेक्ट घनचे रूपांतर कशामध्ये होणार? द्रव्यामध्ये होणार, त्याला म्हणतात द्रवीभवन. संगणन एक कॉन्सेप्ट आहे मित्रांनो यामध्ये. संगणन म्हणजे काय? तर जो काही वायू आहे, वायूचं रूपांतर कशामध्ये होणार आहे? वायूचं रूपांतर डायरेक्ट द्रव्यामध्ये होणार, त्याला म्हणणार संगणन. द्रवीभवन, बरोबर. तर आपल्याला कशाचं विचारलेलं आहे? वाफेचे रूपांतर बर्फामध्ये, तर त्याला काय म्हणतो आपण? संप्लवन. झालं मित्रांनो. चला मग पुढचा प्रश्न घेऊ. ब्रिटिशाविरुद्ध पंजाबमध्ये झालेल्या कुका विद्रोहाचे नेतृत्व कोणी केले? मित्रांनो, कुका विद्रोह हे पंजाबमध्ये 1871 ते 72 दरम्यान झालेलं आहे. का झालं मित्रांनो? एकतर एक गाईचे कत्तलेविरुद्ध एक होतं कारण जे आहे, एक गायर कत्तल विरुद्ध,
कत्तलविरुद्ध होतं. याचं कारण त्याचबरोबर जे आहे शीख धर्मामध्ये कुकाचा जो उद्दिष्ट होता तो होता मित्रांनो एक शीख धर्मामध्ये सुधारणा करणे आणि जे काही ब्रिटिश आहे ब्रिटिशाचा विरोध कुका आंदोलन का करण्यात आले विचारू शकतात मित्र. एकतर गायीचं कत्तलला प्रतिबंध करण्यासाठी, त्यानंतर एक शीख धर्मामध्ये सुधारणा करण्यासाठी आणि ब्रिटिश शासनाविरुद्ध केलेला हा आंदोलन होता. हे 3 कारण माहिती पाहिजे. या कुका आंदोलन जे आहे याचं जे नेतृत्व केलं आहे मित्रांनो बालसिंग जे आहे यांचे शिष्य होते एक बालसिंगचे शिष्य ज्यांचं नाव आहे मित्रांनो रामसिंग. कोण आहे? रामसिंग यांनी कुका विद्रोहाचे नेतृत्व केलेले आहे. तर यामध्ये मित्रांनो एक माहिती पाहिजे तुम्हाला, जे काही कुका विद्रोह आहे हे का करण्यात आला. एकतर गायीचं कत्तलच्या विरोधात, शीख धर्मामध्ये सुधारणा करण्यासाठी आणि ब्रिटिश शासनाविरोधात करण्यात आलेलं आंदोलनाला कुका आंदोलन म्हणतात मित्रांनो. त्याचे नेतृत्व कोण केले? रामसिंग कोणाचे शिष्य होते? बालसिंगचे. बस एवढं लक्षात राहू द्यायचं. आणि हा जो उठाव आहे हा एक सशस्त्र उठाव होता पंजाबमधला. मित्रांनो जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल, तुम्हाला जर थोडीफार माहिती मिळत असेल तर चॅनलला लाईक करा आणि तुमच्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा मित्रांनो. पुढचा प्रश्न आहे, भारत सेवक समाजाची स्थापना कोणी केली? भारत सेवक समाजाची स्थापना मित्रांनो ही गोपाळकृष्ण गोखले यांनी केली. का केली? तर भारतीय शिक्षणाच्या विस्तारासाठी. कशासाठी केली भारत सेवक समाजाची स्थापना? भारतीय शिक्षणाच्या विस्तारासाठी मित्रांनो गोपाळकृष्ण गोखले यांनी भारत सेवक समाजाची स्थापना केली. मित्रांनो भारत सेवक समाजाची जी काही उद्दिष्टे आहेत ते मित्रांनो विचारू शकतात. भारत सेवक समाजाची उद्दिष्ट कोणती होती या काय आहे? तर भारत सेवक समाजाचे जे उद्दिष्ट आहे मित्रांनो ते विविध जाती धर्मातील भारतीय लोक जे आहेत त्यांना एकत्रित करून कल्याणकारी कामात प्रशिक्षण देणे. कशासाठी? तर कामात प्रशिक्षण देण्यासाठी मित्रांनो. प्रशिक्षण कामामध्ये कशासाठी? शिक्षण देण्यासाठी भारत सेवा समाजाची स्थापना केली. मित्रांनो एक विचारू शकतात, भारत सेवक समाजाची जी स्थापना आहे ती केव्हा करण्यात आलेली? 12 जून 1905 रोजी. कुठे करण्यात आली? तर पुणे येथे करण्यात आली मित्रांनो. एवढी माहिती आपल्याला माहिती पाहिजे भारत सेवक समाजाबद्दल. भारत सेवक समाज जे आहे त्याची स्थापना कोणी केली? गोपाळकृष्ण गोखले यांनी केलेली आहे. त्यानंतर भारत सेवक समाजाची स्थापना केव्हा करण्यात आली? 12 जून. कुठे केले? पुण्यात. त्याचं उद्दिष्ट काय? कामामध्ये प्रशिक्षण देण्यासाठी करण्यात आले. बस. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, मिडनाईट चिल्ड्रन या कादंबरीचे लेखक कोण आहेत? मित्रांनो मिडनाईट चिल्ड्रन या कादंबरीचे जे लेखक आहेत ते आहेत सलमान रुश्दी, ज्यांना मिडनाईट चिल्ड्रन या कादंबरीसाठी बुकर पुरस्कार देण्यात आलेला आहे मित्रांनो. बुकर पुरस्कार प्राप्त कादंबरी आहे मित्रांनो ही मिडनाईट चिल्ड्रन. त्याचबरोबर मित्रांनो आपल्याला हे पण विचारू शकतात की सलमान रुश्दी यांनी मिडनाईट चिल्ड्रनचं प्रकाशित केव्हा केलं आहे? 1981 रोजी करण्यात आलेलं आहे मित्रांनो. मिडनाईट चिल्ड्रन यामध्ये 15 ऑगस्ट 1947 रोजी मध्यरात्री परदेशी ब्रिटिश वसाहती राजवटीपासून भारताची जी काही स्वातंत्र्य प्राप्ती झालेली आहे मित्रांनो त्याबद्दल आहे. ही कादंबरी कशा संदर्भित आहे? तर भारताची जी काही स्वातंत्र्य प्राप्ती आहे स्वातंत्र्य प्राप्तीबद्दल या कादंबरीमध्ये सविस्तर विश्लेषण करण्यात आलेलं आहे मित्रांनो. यानंतर एक आपल्याला ऑप्शन आहे मित्रांनो बघा,
कोणता आहे बघा, विक्रमचंद्र नाही तर अनुराग कश्यप. जे अनुराग, या प्रश्नाचं उत्तर इथं डार्क करतो बघा, कोण आहे, सलमान रुश्दी. एक ऑप्शन आहे मित्रांनो आपल्याला इथं अनुराग कश्यप. अनुराग कश्यप जे आहेत हे एक फिल्म डायरेक्टर आहेत मित्रांनो, हे फिल्म डायरेक्टर आहेत. त्यानंतर आपल्याला एक आहे अनिरुद्ध रॉय. मित्रांनो अनिरुद्ध रॉय जे आहेत यांचं एक पुस्तक आहे, कादंबरी आहे, द गॉड ऑफ स्मॉल थिंग. द गॉड ऑफ स्मॉल थिंग या कादंबरीसाठी मित्रांनो अनिरुद्ध रॉयला 1997 मध्ये बुकर पुरस्कार देण्यात आलेला आहे. चंद्र जे आहे ते भारतीय अमेरिकन लेखक आहे. त्यांना कॉमनवेल्थ पुरस्कार देण्यात आलेला आहे मित्रांनो. त्यांचं पुस्तक आहे रेड अर्थ अँड पोरिंग रेन. लक्षात राहू द्या मित्रांनो. मिडनाईट चिल्ड्रन ही कादंबरी कोणाची आहे, सलमान रुश्दीची आहे. त्यानंतर पुढे विचारले मित्रांनो अनिरुद्ध कश्यप यांचं काय, दी गॉड ऑफ स्मॉल थिंग्स, यालाही बुकर पुरस्कार देण्यात आलेला आहे. अनुराग कश्यप हे फिल्म डायरेक्टर आहे, निर्माता आहेत, हे माहिती पाहिजे. पुढचा प्रश्न आहे पंढरपूर येथे चोखामेळा का धर्मशाळा कोणी बांधली. मित्रांनो पंढरपूर येथे जे काही चोखामेळा धर्मशाळा आहे ती कोणी बांधलेली आहे, संत गाडगेबाबा यांनी. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो संत गाडगेबाबा. पुढील प्रश्न आहे चपराळा अभयारण्य कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे. चपराळा अभयारण्य जो आहे तो गडचिरोली या जिल्ह्यामध्ये आहे. कुठे आहे, गडचिरोली. मग गडचिरोलीमध्ये एकच अभयारण्य आहे का, नाही, तर गडचिरोलीमध्ये एक चपराळा, त्याबरोबर प्राणहिता, भामरागड आणि हे 3 अभयारण्य जे आहेत ते गडचिरोली जिल्ह्यामध्ये आहे. मग भंडारामध्ये कोणतं आहे मित्रांनो, भंडारामध्ये कोका हा अभयारण्य आहे. त्यानंतर नागपूरमध्ये जर म्हटलं तर नागपूरमध्ये आहे मित्रांनो, नागपूरमध्ये येते मानसिंगदेव. नागपूरमध्ये आहे मानसिंगदेव हे अभयारण्य आहे मित्रांनो. त्याचबरोबर आपल्याला एक ऑप्शन गोंदिया दिलेला आहे. गोंदियामध्ये कोणते अभयारण्य आहेत. गोंदियामध्ये मित्रांनो सर्वात महत्त्वाचा जो आहे तो आहे नागझिरा, त्यानंतर नवीन नागझिरा, त्याचबरोबर एक नवेगाव आणि दुसरा आहे नवीन नवेगाव, असे 4 आहेत मित्रांनो. आपल्याला प्रश्नामध्ये चपराळाबद्दल विचारलेलं आहे. तर जे काही चपराळा अभयारण्य आहे ते गडचिरोली या जिल्ह्यामध्ये आहे. मग एकटा चपराळा आहे का गडचिरोलीमध्ये, नाही, चपराळासोबत प्राणहिता पण आहे, त्याबरोबर भामरागड आहे. असे 3 नाव लक्षात राहू द्यायचे. नागपूरमध्ये कोणतं आहे मित्रांनो, मानसिंगदेव, त्याचबरोबर गोंदियामध्ये नागझिरा, नवीन नागझिरा, नवेगाव आणि नवीन नवेगाव, असे 4 अभयारण्य आहेत मित्रांनो. चला तर मग पुढचा प्रश्न आहे आपला, भारतात खालीलपैकी कोणत्या वर्षी सतीची चाल कायद्याने बंद करण्यात आली. मित्रांनो भारतामध्ये 1829 रोजी जी काही सती प्रथा आहे ती बंद करण्यात आली होती. तर जे काही कायदा आहे मित्रांनो 1929चा कायदा, हा कायदा त्यावेळेसचे जे गव्हर्नर आहेत लॉर्ड विल्यम बेंटिंग यांनी सतीबंदी प्रथा जी आहे ती बंद केलेली आहे मित्रांनो. कोणी, लॉर्ड विल्यम्स बेंटिंग. केव्हा केले, 1929. त्याला कोणत्या भारतीयांनी मदत केली, तर कोणी केले ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा.
चला मित्रांनो, पुढचा प्रश्न आहे, कर्झन वायली या इंग्रज अधिकाऱ्याचा वध कोणत्या क्रांतिकारकांनी केला? मित्रांनो, कर्झन वायली या इंग्रज अधिकाऱ्याचा वध जे आहे ते मदनलाल धिंगा यांनी केलेला आहे मित्रांनो. कोणी केले? मदनलाल धिंग्रा यांनी केलेला आहे. केव्हा केला मित्रांनो त्यांनी त्यांचा वध? वध केव्हा केले माहिती आहे? 1 जुलै 1909 मध्ये त्यांनी मदनलाल धिंगाचा वध केलेला आहे मित्रांनो. त्यानंतर यांना फाशी केव्हा देण्यात आली? 17 ऑगस्ट 1909 मध्येच मित्रांनो. 2-3 महिन्यानंतर त्यांना फाशी देण्यात आलेली होती. भगतसिंगबद्दल माहिती पाहिजे मित्रांनो. भगतसिंग जे आहेत यांना फाशी का देण्यात आली होती? यांनी ते कायदेमंडळामध्ये बॉम्बस्फोट घडवून आणला होता. बॉम्बस्फोट. त्यानंतर जे काही इंग्रज अधिकारी होतं, काय नाव आहे? सँडर्स यांच्या हत्येच्या आरोपाखाली भगतसिंगना फाशी देण्यात आली होती. त्यानंतर एक ऑप्शन आहे बघा मित्रांनो, अनंत काणे. हा 18 वर्षाचा मुलगा होता मित्रांनो. याला पण नाशिक खटल्यामध्ये फाशी देण्यात आलेली आहे. नाशिक खटल्यामध्ये अनंत काणेसोबत एक विनायक देशपांडे, त्याचबरोबर कृष्णाजी कर्वे यांनासुद्धा नाशिक खटल्यामध्ये फाशी देण्यात आलेली आहे. केव्हा देण्यात आली? 19 एप्रिल 1910 रोजी यांना फाशी देण्यात आली मित्रांनो. एक आहे आपल्याला उधमसिंग जे आहेत यांनी इंग्रजमध्ये जाऊन इंग्रज अधिकाऱ्याला मारलं आहे मित्रांनो, ज्याचं नाव आहे मायकल ओडायर. उधमसिंग यांनी मायकल ओडायर याची हत्या केली आहे मित्रांनो. मायकल ओडायर कोण होता? तर जालियनवाला बाग जो काही हत्याकांड झालेला आहे तिथं जे काही गोळीबार करण्याचं ज्या अधिकाऱ्यांनी ऑर्डर दिलेली होती त्याचं नाव आहे मित्रांनो ओडायर. जालियनवाला बाग हत्याकांडामध्ये ऑर्डर देणाऱ्याचं नाव आहे ओडायर. त्याची हत्या केली आहे मित्रांनो उधमसिंग यांनी. केव्हा केले? 1940 मध्ये त्यांनी हत्या केलेली आहे आणि त्यांना 40 मध्येच फाशी देण्यात आली मित्रांनो. तर कर्झन वायलीची हत्या कोणी केली? मदनलाल धिंगा. सार्जंटची हत्या कोणी केली? भगतसिंग यांना त्यांच्या याच्यामध्ये फाशी देण्यात आली. अनंत काणे यांनी जे काही जॅक्सन आहे, अनंत काणे यांनी जॅक्सनचा खून केला होता. जॅक्सनच्या खुनाच्या खटल्यामध्ये नाशिक खटला. उधमसिंग यांनी ओडवायरची हत्या केलेली होती. कोणत्या इंग्रज अधिकाऱ्याची हत्या केली मित्रांनो ते आपल्याला माहिती पाहिजे. पुढचा प्रश्न आहे, वनस्पतींनाही संवेदना असतात याचा शोध कोणी लावला? मित्रांनो, वनस्पतीमध्ये पण जीव असतात असं कोणी सांगितलंय? तर मित्रांनो, असं सर्वात पहिले भारतीय जे सायंटिस्ट होते जगदीशचंद्र बोस यांनी वनस्पतींनाही संवेदना असतात याचा शोध लावलेला आहे मित्रांनो. केव्हा लावलं? 1901 रोजी. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर राहणार जगदीशसिंग बोस. पुढचा प्रश्न आहे, ऑक्सिजन या मूलद्रव्याचा अणुक्रमांक किती आहे? मित्रांनो, ऑक्सिजन या मूलद्रव्याचा अणुक्रमांक जो आहे तो आहे मित्रांनो 8. मित्रांनो, मग अणुक्रमांक म्हणजे काय? तर अणुक्रमांक म्हणजे जे काही अणू असतात, अणूमध्ये असलेल्या प्रोटॉनची संख्या, अणूमध्ये असलेल्या प्रोटॉनच्या संख्येला अणुअंक म्हणतात. त्याचबरोबर अणुवस्तुमान म्हणजे जे काही परमाणू आहे त्याच्यामध्ये प्रोटॉन आणि न्यूट्रॉनच्या संख्येला अणुवस्तुमान म्हणतात. एक प्रश्न विचारू शकतात मित्रांनो तुम्हाला भविष्यामध्ये, जे काही अणुवस्तुमान आहे ते
त्या अणूमध्ये उपस्थित असलेल्या प्रोटॉन आणि न्यूट्रॉनच्या संख्येच्या बरोबर राहतो. तर आपल्याला या प्रश्नामध्ये म्हटलेलं आहे ऑक्सिजनचा अणुक्रमांक विचारला आहे. तर मग ऑक्सिजनचा अणुक्रमांक 8 आहे. त्याचबरोबर 6 अणुक्रमांक कार्बनचा आहे, 9 अणुक्रमांक फ्लोरीनचा आहे आणि 10 जो आहे तो अणुक्रमांक निऑनचा आहे आणि 8 ऑक्सिजनचा आहे मित्रांनो. पुढचा प्रश्न आहे, लाल बहादूर शास्त्री नॅशनल अकॅडमी ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन कुठे आहे? मित्रांनो, लाल बहादूर शास्त्री नॅशनल अकॅडमी ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन हे उत्तराखंडमध्ये मसुरी या ठिकाणी आहे मित्रांनो. याची स्थापना 1959 रोजी करण्यात आलेली आहे. केव्हा करण्यात आलेली आहे? 1959 रोजी. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणती भाषा राज्यघटनेच्या 8व्या अनुसूचीमधील 22 भाषापैकी एक नाही? मित्रांनो, भारतीय संविधानमध्ये जी काही 8वी अनुसूची आहे, जे कलम 344 ते 351 दरम्यान 8व्या अनुसूचीबद्दल आहे मित्रांनो. त्यामध्ये एकूण 22 भाषा आहेत. ज्यावेळेस सुरुवातीला म्हणजे 1950 जेव्हा संविधान बनले त्यावेळेस यामध्ये एकूण 14 भाषा होत्या, पण आत्ता टोटल 22 भाषा आहे मित्रांनो. तर आपल्याला प्रश्नामध्ये म्हटलेलं आहे की खालीलपैकी कोणती भाषा ही 8व्या अनुसूचीमध्ये नाही? मित्रांनो, संथाळी ही भाषा आहे, उर्दू पण आहे, नेपाळी पण आहे, पण अरबी ही भाषा 8व्या अनुसूचीमध्ये 22 भाषेमध्ये मित्रांनो नाही आहे. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर झालं ऑप्शन नंबर ए, अरबी भाषा. पुढचा प्रश्न आहे, राज्यघटनेचे मंत्रिमंडळ खालीलपैकी कोणास जबाबदार असतात? मित्रांनो, राज्यघटनेचे विचारलेलं आहे आपल्याला. म्हणजे राज्यामध्ये जे काही मंत्रिमंडळ असतात ते खालीलपैकी कोणास जबाबदार असतात? तर मित्रांनो, कोणास जबाबदार असतात? तर ते असतात विधानसभास. राज्यामध्ये कोणास? विधानसभा, जे एक अस्थायी आहे, अस्थायी सभागृह असते विधानसभा. पण जर आपण संसदेचा विचार जर केला किंवा संसदेमध्ये जे काही सदस्य असतात ते लोकसभेला उत्तरदायी असतात मित्रांनो. कोणाला असणारे? लोकसभेला जबाबदार राहणारे. राज्यघटनेचे जे काही मंत्रिमंडळ असतात ते विधानसभाला, संसदेचे लोकसभेला उत्तरदायित्व असतात. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, खालीलपैकी कोणत्या कायद्याने ब्रह्मदेश भारतापासून वेगळा झाला? मित्रांनो, 1935च्या कायद्याने ब्रह्मदेश हा भारतापासून वेगळा झालेला आहे मित्रांनो. 35च्या कायद्याने झाला, पण केव्हा झालेला आहे तो भारतापासून वेगळा? 1 एप्रिल 1937 रोजी भारतापासून वेगळा झाला. पण कायदा कोणत्या कायद्याने? 1935च्या कायद्याने झाला आहे मित्रांनो. पुढचा प्रश्न आहे, सन 1930 अंमलात आलेल्या शारदा कायदा कशाशी संबंधित आहे? मित्रांनो, 1930 जो शारदा कायदा तयार करण्यात आलेला आहे तो कायदा बालविवाह प्रतिबंध कायदा म्हणून ओळखला जातो. या कायद्यानुसार मुलाचे वय हे 18 वर्ष आणि मुलीचे वय हे 14 वर्ष असे ठरवण्यात आले होते मित्रांनो. एक विचारतात मित्रांनो आपल्याला, 1930चा जो शारदा कायदा आहे या कायद्याचा जनक कोण आहे? तर या कायद्यात जो जनक आहे त्यांचं नाव आहे हरविलास शारदा. हरविलास शारदा हे या कायद्याचे जनक आहेत मित्रांनो. नंतर याच कायद्याचं 1949 दुरुस्ती करून मुलाचे वय 21 आणि मुलीचे वय 18 करण्यात आलेली होती मित्रांनो. समजलं का? शारदा कायदा हा कायदा कशा संबंधित आहे? बालविवाह प्रतिबंध.
मुलांसाठी 18 वर्षे तयार करण्यात आलं होतं आणि मुलींचं 14 वर्षे सांगण्यात आलं होतं. शारदा कायद्यात जनक कोण आहे? हरविलास शारदा हे शारदा कायद्याचे जनक आहेत. शारदा कायदा केव्हा करण्यात आला? 1930 मध्ये. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, महाराष्ट्राच्या वायव्येस खालीलपैकी कोणते राज्य आहेत? मित्रांनो, आपल्याला माहिती आहे पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण, वायव्य. ही दिशा येते ईशान्य आणि ही येते नैऋत्य. आपल्याला विचारलेलं आहे महाराष्ट्राच्या वायव्य दिशेत म्हणजे इथं कोणता राज्य येतो? तमिळनाडू येणार आहे का मित्रांनो? तमिळनाडू नाही, तमिळनाडू खाली येतो. गुजरात, म्हणून इथं गुजरात येणार आहे मित्रांनो. मध्य प्रदेश इथं येणार. छत्तीसगड इथं पूर्वे साईडला येणार. इथं येणार छत्तीसगड. छत्तीसगड पूर्व, मध्य प्रदेश उत्तर, गुजरात वायव्य, तमिळनाडू दक्षिणला येणार. दक्षिणला कोण येणार? कर्नाटक. नैऋत्येला गोवा. इथे येणार मित्रांनो पूर्ण अरबी समुद्र. पूर्वेला येणार छत्तीसगड. आग्नेयेला येणार तमिळनाडू. झाले. ईशान्येला कोणीच नाही मित्रांनो. मग आपल्याला एक विचारतात, गुजरातला किती जिल्ह्याच्या सीमा लागतात? 4. तेलंगणाला 4. उत्तर प्रदेश 8. कर्नाटका 7. झाले. छत्तीसगड 2. पश्चिमेला 0, इकडे 0. सिंधुदुर्गला 1. संपलंय. एवढं लक्षात पाहिजे मित्रांनो आपल्याला. पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणत्या सेवाचा समावेश अखिल भारतीय सेवामध्ये केला जात नाही? मित्रांनो, अखिल भारतीय सेवा ही केंद्र राज्य सरकारासाठी काम करणाऱ्या भारतीय नागरी सेवा असतात. कोणती आहे? भारतीय नागरी सेवा आहे मित्रांनो. भारतीय नागरी सेवा आहे. यामध्ये IAS, IPS आणि इंडियन फॉरेस्ट सर्व्हिस या 3 ज्या आहेत ते अखिल भारतीय सेवा आहे. मग IAS कोणत्या सेवा नाही म्हटलेलं आहे मित्रांनो. फॉरेस्ट सेवा आहे का? IFS आहे. प्रशासकीय सेवा आहे ना, IAS आहे. परराष्ट्र सेवा नाही आहे. पोलीस सेवा आहे ना, IPS आहे. म्हणून या प्रश्नाचं उत्तर राहणार ऑप्शन नंबर C. पुढचा प्रश्न आहे, भांड्यांना कलई करण्यासाठी कोणत्या धातूचा वापर केला जातो? मित्रांनो, भांड्यांना कलई करण्यासाठी कथील या धातूचा वापर केला जातो. हा धातू अन्नातील अनेक आम्ल आणि क्षाराचे सहजपणे रासायनिक अभिक्रिया करत नाही. त्यामुळे भाज्यातून पदार्थामध्ये जे काही विषारी घटक असतात ते मिसळण्याची शक्यता कमी असते. त्यामुळे कथील ची कलई करण्याचा धातू वापरतात मित्रांनो. आणि कथील जो असतो त्याचा जो थर असतो तो पातळ असतो. त्यामुळे पुढचा प्रश्न आहे, नाट्यशास्त्र हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिला? मित्रांनो, नाट्यशास्त्र हा ग्रंथ कोणी लिहिला? तर हा ग्रंथ लिहिला मित्रांनो भरत मुनी यांनी. नाट्यशास्त्र हा ग्रंथ कोणी लिहिला? भरत मुनी. वाल्मिकी माहिती आहे मित्रांनो. वाल्मिकीने काय लिहिले? वाल्मिकीने लिहिले रामायण. व्यासमुनी म्हणजेच महर्षी व्यास यांनी लिहिले मित्रांनो महाभारत. आगामी काळामध्ये पडू शकतात. नाट्य साहित्य कोणी लिहिले? भरत मुनी. वाल्मिकीने काय? महाभारत. व्यासमुनींनी काय? वाल्मिकीनी रामायण, व्यासमुनींनी महाभारत. माहिती पाहिजे मित्रांनो. पुढचा प्रश्न आहे, भारताच्या उत्तरेस कोणती पर्वतरांग पसरलेली आहे? महाराष्ट्राच्या उत्तरेस कोणती पर्वतरांग पसरलेली? मित्रांनो, महाराष्ट्राच्या उत्तरेस सर्वात वर येणार मित्रांनो सातपुडा. नंतर येणार इथं तापी नदी. इथे येणार सातमाळा. त्यानंतर इथे येणार मित्रांनो गोदावरी. नंतर इथं येणार मित्रांनो शंभू महादेव येणार
की बाळाघाट येणार? इथे येणार हरिश्चंद्र बाळाघाट, मग इथे येणार कृष्णा, इथं भीमा, खाली येणार शंभू महादेव, त्या खाली येणार कृष्णा. तर आपल्याला विचारले उत्तर साईडला. उत्तर साईडला कोण आहे? सातपुडा. म्हणून या प्रश्नाचं उत्तर येणार मित्रांनो सातपुडा. सह्याद्री ही पश्चिमेला येते. इथं झाले ही सह्याद्री, वर सातपुडा, त्याच्याखाली सातमाळा, मग निलगिरी पर्वत. अशा पद्धतीने लक्षात राहू दे. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्र राज्यात किती पोलीस आयुक्त आहेत? मित्रांनो, महाराष्ट्र राज्यात एकूण 11 पोलीस आयुक्त आहेत, ज्यांचे मुख्यालय, ज्याचं आयुक्ताचं मुख्यालय जे आहे ते आहे मित्रांनो मुंबई या ठिकाणी. एक प्रश्नाचा ॲन्सर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये द्या मित्रांनो. जे काही पोलीस आयुक्त आहेत त्याचं जे नेतृत्व करतात तो करतो पोलीस महासंचालक. तर महाराष्ट्राचं जे पोलीस आयुक्त आहे त्याचा जो महासंचालक आहे त्याचं नाव तुम्ही कमेंटमध्ये सांगा, काय राहणार ते, काय आहे, कोण आहे, चालेल. आणि जे महाराष्ट्रामध्ये जे एकूण आयुक्त आहेत, असे किती आयुक्त आहेत मित्रांनो? 11 आहेत. आणि प्रशिक्षण केंद्र किती आहेत? 10 आहेत. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्र राज्य महिला आयोगाची स्थापना केव्हा झाली? मित्रांनो, महाराष्ट्र राज्य महिला आयोग जे आहे याची स्थापना झाली मित्रांनो 25 जानेवारी 1993 रोजी महाराष्ट्र महिला आयोगाची स्थापना झाली. त्यावेळेस जी पहिली अध्यक्ष आहे तिचं नाव आहे मित्रांनो विजया रहाटकर. कोण आहे? विजया रहाटकर. आणि आत्ता कोण आहे? तर आत्ता आहे मित्रांनो रुपाली चाकणकर ही आता सध्या अध्यक्ष आहे. स्थापना केव्हा झाली? 1993 मध्ये. यावरच तुम्हाला एक प्रश्न विचारू शकतात, राष्ट्रीय महिला आयोगची स्थापना केव्हा झाली? याचे पण 93 मध्ये झाले मित्रांनो. याची सध्या जी काही अध्यक्ष आहे ती आहे रेखा शर्मा. सध्या रेखा शर्मा ही अध्यक्ष आहे मित्रांनो. पुढचा प्रश्न आहे, उपराष्ट्रपती या पदासाठी किमान वयाची पात्रता किती आहे? किती वय लागतो उपराष्ट्रपतीला? तर लागणार मित्रांनो 35 वर्ष हे उपराष्ट्रपतीला कमीत कमी वय पाहिजे उपराष्ट्रपतीचं. सध्या जे उपराष्ट्रपती आहेत त्यांचं नाव आहे जगदीश धनकर. जो उपराष्ट्रपती आहे, उपराष्ट्रपतीमध्ये संविधानामध्ये कलम आहे मित्रांनो 53 ते 71 मध्ये राष्ट्रपतीबद्दल कलम आहेत. भारताचे पहिले जे राष्ट्रपती आहेत त्यांचं नाव आहे सर्वपल्ली राधाकृष्णन. एवढी माहिती पाहिजे मित्रांनो. कलम मी तुम्हाला एक ट्रिक देणार शॉर्टमध्ये, 1-2 दिवसामध्ये शॉर्ट टाकून देणार, तेव्हा तुम्ही पाहून घ्या. त्यासाठी तुम्ही जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. प्रत्येक ट्रिक तुमच्यापर्यंत पोहोचेल त्यासाठी तुम्हाला सबस्क्राईब करावं लागणार आहे. पुढचा प्रश्न आहे, घटक राज्यासाठी उच्च न्यायालय घटनेच्या कोणत्या कलमानुसार सांगण्यात आलेले आहे? मित्रांनो, प्रत्येक राज्यासाठी एक उच्च न्यायालय असेल असे कलम 214 मध्ये सांगण्यात आलेले आहे. त्यामुळे या प्रश्नात जे आन्सर आहे ते आहे ऑप्शन नंबर सी. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, पुढीलपैकी पुनर्जनन या प्रजननाची उदाहरणं ओळखा. मित्रांनो, डॉली मेंढी जी आहे त्या आर्टिफिशियली तयार करण्यात आली होती. याच्यामध्ये नाही होणार आहे. हॅड्रामध्ये नाही होत मित्रांनो, स्पायरोगॅरामध्ये पण नाही होत. हॅड्रा म्हणजे याचं जर कट झालं मित्रांनो इथून खाली पडल्यानंतर पुन्हा ते येऊन जाते. प्लॅनरिया जे आहे असा प्लॅनरिया राहणार. ते कुठून जरी कट झालं इथून हा जीव वेगळा होऊन जाणार आणि हा जीव वेगळा होणार मधून कट झाल्यावर. त्यामुळे पुनर्जनन जे राहते ते राहणार मित्रांनो प्लॅनरियामध्ये. मित्रांनो, 2 प्रश्न तुम्हाला होमवर्कसाठी आहेत.
त्यासाठी 39वा प्रश्न आहे, कोणत्या राष्ट्रीय उद्यानात हे दिलेलंच आहे मित्रांनो, कोणते राष्ट्रीय उद्यान अलीकडे भारताचे 58वे वाघ्य प्रकल्प बनवले आहे. 58वे जे आहे मित्रांनो ते आहे माधव राष्ट्रीय उद्यान, जे की मध्य प्रदेशमध्ये आहे. त्यानंतर 57वे जे आहे ते रातापानी वन्यजीव अरण्य, हे 57वे आहेत. 56वे आहेत गुरु घासीदास तोमर टायगर रिझर्वेशन, जे की छत्तीसगडमध्ये आहे. 58वे कोणते आहेत, माधव राष्ट्रीय उद्यान हे विचारलेले आहे, त्यामुळे ऑप्शन नंबर डी हे आपले बरोबर आहे. पुढचा प्रश्न आहे, स्वतंत्र भारताचे पहिली महिला गव्हर्नर कोण? तर पहिली महिला गव्हर्नर कोण आहे, राज्यपाल कोण आहे, याचा आन्सर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे मित्रांनो. जय हिंद. तुम्ही जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन व्हा, जेणेकरून तुम्हाला दररोज एक पोलीस भरतीचे प्रश्नपत्रिका सोडवायला मिळेल. थँक्यू मित्रांनो.